ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक मास महात्म्य कथा सार. आजचा अध्याय 5वा. मेधावी कन्या शंकरांकडे मागते, पती दे असे 5 वेळा म्हणते. कालाच्या अध्यायात कृष्णाने युधिष्ठिरात मेधावी ऋषींची गोष्ट सांगितली. मेधावी कन्येस दुर्वास ऋषींनी आपले दुःख सांगितले. त्यावर दुर्वास ऋषी तिला म्हणाले, कन्ये तू रडू नकोस. दुःख दूर करणारा दुर्मिळ उपाय मी तुला सांगतो. अधिक मासात करायचे ते व्रत असते. या महिन्यापासून 3रा महिना हा अधिक महिना येतो. याचे महात्म्य फार मोठे आहे. याच्या इतका कोणताच महिना हा पुण्यदायक नाही. 12,000 वर्ष गंगेत स्नान करून, सिंहस्थात गोदावरी स्नान करून जेवढे पुण्य मिळते तेवढे पुण्य या महिन्यात कोणत्याही शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते. माझे तपसामर्थ्य या महिन्यामुळेच आहे. दुर्वास मुनींनी या कन्येस भरपूर चांगला उपदेश केला, पण त्या मंद बुद्धीच्या मुलीने दुर्वासांना प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, मुनिवर्य, तुम्ही काय सांगता ते मला काहीच कळत नाही. माघ, कार्तिक, वैशाख हे महिने उत्तम फळ देतातच. अंबिका, गणेश देवता हा पूर्ण करतात की. तुम्ही मलमासाची एवढी स्तुती का करता? तिच्या या वक्तव्याने दुर्वास ऋषी रागाने लाल झाले. ते पण मित्राची मुलगी अजान असल्यामुळे त्यांनी राग आवर्ता घेतला. तिला शाप देणे योग्य वाटले नाही. मी तुझ्यावर रागवत नाही. तुला जसे वाटेल तसे तू कर. पण तुला एवढे सांगतो की तू या मलमासाची निंदा केलीस त्याचे फळ तुला या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी नक्की भोगावे लागेल. मी आता बद्रिका वनात जातो आहे. जे विधिलिखित आहे ते टळत नाही, हे मात्र खरे. हे बोलून दुर्वास निघून गेले. आपले काहीतरी चुकले हे त्या कन्येच्या लक्षात आले. काही दिवसांनी तिने शंकराची आराधना केली. इंद्राने त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. खडतर तप पाहून शंकर प्रसन्न झाला. अत्यंत तेजस्वी शिवाचे दर्शन होताच त्या कन्येच्या अंगात बळ संचारले. तिने शंकराची स्तुती केली. शंकर म्हणाला, काय हवे तुला? तू आता माग. ती म्हणाली, मला पती द्या. तळमळीने हेच वाक्य 5 वेळा म्हणाली. 5 वेळा वर मागितल्याने तुला 5 पती मिळतील असे श्री शंकर म्हणाले. हे ऐकल्यानंतर तिला फार दुःख झाले. तेव्हा शंकर म्हणाले, 5 पती पुढच्या जन्मी मिळतील तरी तू प्रतिवर्ताच होशील. तू दुर्वास ऋषींचा अपमान केलास, पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, त्या पापाचे फळ तुला भोगावे लागेल असे म्हणून शंकर हे गुप्त झाले. त्यानंतर कालांतराने ती कन्याही मरण पावली. त्याच काळात दुपत्र पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत होता. त्या यज्ञातून ही कन्या द्रौपदी यज्ञसेनी म्हणून प्रगट झाली. तुम्ही या दुंभव कन्यामुळे तिचे 5 पती झाले. ती माझी भगिनी आहे. एरवी मी तिला नरकात पाठवले असते. यापुढे अधिक मास येईल तेव्हा दान धर्म पुण्य करा. पांडवांनी अधिक मासाचे व्रत पूर्ण केले, त्यामुळे त्यांचा महाभारतात विजय झाला. युद्धात हरवलेले सर्व परत मिळाले. ही झाली द्रौपदीची कथा. पुरुषोत्तम मासाचे व्रत केल्यास सर्व सुखे प्राप्त होतात. त्याची कथा आता मी पुढे सांगतो. मित्रांनो, पुढची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.